माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहनों, तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नामामध्ये प्रीतीचा सलाम। आप सभी को प्रभु यीशु ख्रिस्त के मधुर नाम में सलाम। आपण देवाचं वचनावरती मनन चिंतन करणार आहोत। हाँ, हम परमेश्वर के वचन पर मनन और चिंतन करने वाले हैं। त्यापूर्वी आपल्या माना झुकूया आणि आपण प्रार्थना करूया। आइए हम उससे पहले अपने सर को झुकाएं और हम प्रार्थना करें। आकाश आणि सृष्टीच्या निर्माणकर्त्या, स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले, स्वर्गीय प्रेमळ बापा, स्वर्गीय प्यारे पिता, पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभु जिस तरह से पवित्र शास्त्र में लिखा तू गया आम्हाला है, बनवणारा आणि घडवणारा आहेस। प्रभु आप हमें बनाने वाले और म्हणून रचने आम्ही वाले तुझ्या पिता, सानिध्यामध्ये आलेलो आहोत। इसीलिए हम आपके उपस्थिति में आए हैं। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पुन्हा एकदा आमच्याशी आप बोल, फिर एक बार हमसे बात आमच्या कीजिए, आत्मिक मन उघड हमारे आत्मिक मनों को आणि तुझे खोलिए दैवी ज्ञान और प्रभु आपका दैवी आमच्या ज्ञान मानवी बुद्धीने समजण्यासाठी सहाय्य कर। हमारी इंसानी बुद्धि से समझने के लिए सहाय मान कीजिए। सन्मान आम्ही तुला देतो। प्रभु मान सम्मान हम आपको देते हैं। ही प्रार्थना ये प्रार्थना येशूच्या नावात करतो, यीशु के नाम से करते हैं, म्हणून तो आहे। इसलिए आप सुनिए पिता। आमेन। आमेन। आपण पवित्र शास्त्राकडे वळूया। आइए हम अपना पवित्र शास्त्र निकालें लूक शुभवर्तमान पत्र और हम देखें लूका रचित सुसमाचार, त्याचं 21 अध्याय उसका 21 अध्याय आणि 18 वचनाकडे आपण और वळूया। 18 वचन से आगे हम देखें। तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही, परंतु तुम्हारे सिर का एक बाल भी बाका न होगा। माझे प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहनों, देवाचं वचन आम्हाला सांगतं परमेश्वर का वचन हमसे कहती एका है केसाचाही नाश होणार नाही। कि एक बाल का भी विनाश नहीं होगा। आणि और म्हणून इसीलिए हे अभिवचन ये वचन आध्यात्मिक सुरक्षतेची खात्री देते आध्यात्मिक सुरक्षा के बारे में हमें और ज्यादा बताती है। आणि जर विश्वासणारे लोक और अगर विश्वासु लोग ख्रिस्ताशी आणि त्याच्या संदेशाशी जर एकनिष्ठ राहतील, अगर वो परमेश्वर से और उसके संदेश उसके जो संदेश है उनमें बने रहेंगे आणि जगामध्ये और दुनिया में प्रत्येक परिस्थितीमध्ये हर परिस्थिति में त्यांचं कल्याण होईल। उनका कल्याण होगा। जे लोक जो लोग प्रभूच्या वचनाशी एकनिष्ठ राहतात, जो लोग परमेश्वर के वचन में बने रहते हैं, आणि और प्रभू आम्हाला म्हणत आहे परमेश्वर हमसे कहते हैं की जर आम्ही देवाचा जर संदेश ऐकलं, कि अगर हमने परमेश्वर का वचन सुना, जर आम्ही प्रार्थना करणारे लोक अगर हम झालो, प्रार्थना करने वाले आम्ही लोग जर बने, देवावर विश्वास ठेवणारे लोक झालो, और अगर हम परमेश्वर पर भरोसा रखने तर वाले लोग स्वतः हुए, परमेश्वराने आम्हाला अभिवचन दिलेलं तो आहे खुद परमेश्वर ने हमें वचन की दिया है तुमचा कधीच नाश होणार नाही। कि तुम्हारा कभी भी विनाश नहीं होगा। कारण पवित्र शास्त्र क्योंकि पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे, हमें बताती है, लूक शुभवर्तमान पत्र लूका रचित त्याचा सुसमाचार 12वा अध्यायाकडे आपण वळू उसका 12 अध्याय हम देखें, आणि और त्याचा 12वा अध्याय 12 अध्याय आणि 5-6वं वचन असं म्हणतं, और 6ठा वचन देखिए, ऐसा कहता है, 5 चिमण्या 2 दमड्यास विकतात की नाही, क्या 2 पैसे की 5 गोरैया नहीं बिकती? तरी त्यापैकी एकाचाही देवाला विसर पडत नाही। तो भी परमेश्वर उनमें से एक को भी नहीं भूलता। ज्या चिमण्या आहेत माझ्या प्रिय भावांनो जो बहिणींनो, चिड़िया होती है मेरे प्यारे आणि भाई और त्याची बहनों, बघायला गेलं तर फार किंमत नसते, देखा जाए तो उनका ज्यादा मोल नहीं आणि होता है, तरी देखील लेकिन फिर भी परमेश्वराला परमेश्वर त्या को चिमण्यांचा विसर पडत नाही। परमेश्वर कभी भी उनमें से एक को भी नहीं आणि भूलता। 7वं वचन म्हणतं, और 7 वचन कहता फार है, तर काय तुमच्या डोक्यावरचे सर्व केसही मोजलेले आहेत, तुम्हारे सिर के सब बाल भी गिने हुए हैं, भिऊ नका, इसीलिए डरो नहीं, तुम्ही अनेक चिमण्यापेक्षा मौल्यवान आहात। तुम बहुत चिड़ियों से बढ़कर हो। हो, परमेश्वराचं वचन काय म्हणत आहे, हमारा परमेश्वर का वचन क्या कहता है आमच्या परमेश्वराला कि अपने परमेश्वर को, जे चिमणी आहे जो चिड़िया है, त्याची सुद्धा प्रभूला काळजी आहे, उसका भी ख्याल होता है आणि त्याचा परमेश्वर सुद्धा को। परमेश्वराला विसर पडत नाही। परमेश्वर उसके बारे में भी कभी आणि नहीं तो भूलता। परमेश्वर और वही ज्याने परमेश्वर तुम्हाला बनवलेला जिसने आहे, आपको बनाया है, आणि और तो परमेश्वर तुम्हाला कसा विसरून वो जाईल, परमेश्वर हमें आपको कैसे भूल सकता है। आणि और म्हणून इसीलिए देवाचं वचन आम्हाला म्हणतं इसीलिए परमेश्वर का कि वचन तुम्ही कहता भिवू है नका, कि आप घबराइए कारण तुम्ही नहीं, अनेक चिमण्यापेक्षा मौल्यवान आहात। क्योंकि आप कई चिड़ियाओं से भी ज्यादा आणि मूल्यवान माझे हो। प्रिय भावांनो बहिणींनो, और मेरे प्यारे भाई और जीवनामध्ये बहनों, जीवन में जरी चढ उतार जरी आला, अगर कभी चढ़ान या उतार आ जाते हैं, तरी देखील तब भी देवाचं वचन आम्हाला असं म्हणतं, परमेश्वर का वचन हमें ऐसा रोम कहती करास है। पत्र याचा 8वां अध्याय रोमियो की पत्र इसका 8 अध्याय आणि हम देखें
28 वचन, और 28 वचन, परंतु आपल्याला ठाऊक आहे की लेकिन हमें पता है देवावर प्रीती करणाऱ्यास कि जो लोग परमेश्वर से प्रेम म्हणजे रखते हैं त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यास उनके अर्थात उन्हीं के लिए जो उसकी इच्छा के अनुसार बुलाए हुए हैं, देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. उनके लिए सब बातें मिलकर भलाई ही को माझे उत्पन्न प्रिय भावांनो करती है. बहिणींनो, मेरे प्यारे भाई जर और बहनों, परमेश्वराने तुम्हाला बोलवलेलं आहे अगर परमेश्वर ने आपको बुलाया आणि है, जरी जीवनामध्ये चढ आणि उतार आला भले ही जीवन में चढ़ान या उतार आते तरी रहेंगे, देखील ध्यानात ठेवा, लेकिन फिर भी ध्यान में रखें तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही कि आपका बाल भी कभी बाका नहीं होगा. आणि और परमेश्वराने अभिवचन दिलेलं परमेश्वर आहे ने वचन दिया की है जर तो कि अगर वो जे चिमणी आहेत जो चिड़ियाएं होती जर है, तो त्यांची काळजी घेतो, अगर वो उनका ख्याल जर रखता तो है, त्यांची आठवण करतो, वो उन्हें याद तुम्ही रखता तर है, परमेश्वराच्या प्रतिरूपाप्रमाणे बनवले गेलेला आहात तो हम तो परमेश्वर के प्रतिरूप में बनाए हुए आणि हैं. म्हणून इसीलिए भिवू नका, घबराइए नहीं, घाबरू नका. आप डरिए जरी नहीं. परिस्थिती कधी जीवनामध्ये वर खाली होते, परिस्थिति कभी जिंदगी में ऊपर या नीचे आती रहती है, पण लेकिन परिस्थिती बदलणारा परमेश्वर आपल्या बरोबर आहे. परिस्थितियों को बदलने वाला परमेश्वर कारण हमारे पवित्र साथ है. शास्त्र क्योंकि पवित्र शास्त्र याचा पुरावा देतो. इसका हमें ये हमें साबित करता है. दानिएल याचं 3 अध्यायाकडे जर आम्ही पाहिलं अगर हम दानियल इसका 3 अध्याय देखें आणि तिथं 26 वचनाकडे जर आम्ही और पाहिलं, उसमें अगर हम 26 वचन देखें, मग नबूकदनेस्सर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, अहो सद्रक मेसक अबेदनगो परस्पर देवाचे सेवको अग्नीतून बाहेर या. तेव्हा सद्रक मेसक व अबेदनगो अग्नीतून बाहेर आले. फिर नबूखदनेस्सर उस धधकते हुए भट्टे के द्वार के पास जाकर कहने लगा. आणि राजप्रतिनिधी, नायब, अधिपती, सरदार व राजमंत्री जे तेथे जमले होते त्यांनी या पुरुषास पाहिले. हे शद्रक मेशक और अबेदनगो, हे परम प्रधान परमेश्वर के दासों, निकल कर यहाँ आओ. ये सुनकर शद्रक मेशक और अबेदनगो आग के बीच से निकल आए. जब अधिपति, हाकिम, गवर्नर और राजा के मंत्रियों ने जो इकट्ठे हुए थे उन पुरुषों की ओर देखा, तर त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता. तब उनकी देह में आग का कुछ भी प्रभाव नहीं था त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता. और उनके सर का एक बाल भी न झुलसा. त्यांच्या पायमोजांना काही झाले नव्हते न उनके मोजे कुछ बिगड़े, आणि अग्नीचा गंधही त्यास लागला न नव्हता. उनमें जलने की कुछ गंध पाई गई. सद्रक मेसक अबेदनगो अब शद्रक मेशक और यांना अबेदनगो, अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलेलं इन होतं, सभी को अग्नि के भट्टी में डाला पण हुआ था, स्वतः परमेश्वर त्यांच्या बरोबर होता लेकिन खुद परमेश्वर उनके साथ में था आणि और त्यांच्या डोक्याला अग्नीचा गंधही लागला नव्हता. उनके सर को अग्नि का गंध भी आणि नहीं मी लगा हे हुआ पाहिलेलं था. आहे. और मैंने ये देखा है, मागच्या वर्षीचा कोरोना, पिछले साल का कोरोना, ह्या वर्षीचा कोरोना इस साल में कोरोना, आणि ह्या दोन्ही काळामध्ये और इन दोनों समयों में आपल्या मंडळीला अपनी कलीसिया को परमेश्वराने सुरक्षित ठेवलेलं आहे. परमेश्वर ने सुरक्षित रखा आणि हुआ है. आपल्या मंडळीमध्ये और अपनी कलीसिया में सर्व भाऊ बहीण चांगले आहेत सभी भाई बहन अच्छे हैं, आणि व्यवस्थित आहेत. एकदम सुरक्षित है. आणि त्यांच्या जसं सद्रक मेसक अबेदनगो यांना अग्नीच्या भट्टीत सुद्धा त्यांच्या केसांना अग्नीचा गंध नव्हता. जैसे शद्रक मेशक और अबेदनगो ये जब भट्टी में थे उनके बाल को भी अग्नि नहीं लगी हुई थी. त्याच रीतीनं उसी प्रकार परमेश्वराने त्यांच्या केसाचा नाश होऊ दिला नाही. परमेश्वर ने उनके बालों का भी विनाश नहीं होने दिया. आणि म्हणून प्रभू म्हणतो और परमेश्वर की तुम्ही कहता भिवू है नका. कि आप घबराइए आणि नहीं. माझे प्रिय भावांनो बहिणींनो, और मेरे प्यारे भाई और बहनों, दररोज प्रार्थना करा, हर रोज प्रार्थना दररोज कीजिए, बायबल वाचा हर रोज बाइबल पढ़िए आणि और परमेश्वराशी एकनिष्ठ व्हा. परमेश्वर से परमेश्वर में बने आणि रहे. प्रभूने अभिवचन दिलेलं आहे, और उसने वचन दिया है, ज्यांना परमेश्वराने बोलवलेलं आहे, जो परमेश्वर के बुलाए जे हुए हैं, परमेश्वराच्या आज्ञाचं पालन जो करतात, उसके आज्ञाओं का पालन करते हैं, परमेश्वराच्या मार्गाने चालतात जो परमेश्वर के मार्गों पर चलते आणि हैं, कसंही करून और कैसे भी करके परमेश्वर त्यांचं कल्याण करेन. परमेश्वर उनका कल्याण करेगा. आणि और हे परमेश्वराने दिलेलं अभिवचन ये आहे. उसने दिया हुआ वचन आकाश है. आणि पृथ्वी टळेल पण परमेश्वर
परमेश्वराचं वचन टळणार नाही, स्वर्ग और पृथ्वी भले ही टल जाए पर उसका वचन कभी नहीं पण टलेगा, लेकिन आपल्याला आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करणं हमें गरजेचं अपने आहे. आप को जांचना जरूरी काय है. मी परमेश्वराचा संदेश ऐकत आहे त्याप्रमाणे मी देवाशी एकनिष्ठ राहत आहे का? क्या मैं परमेश्वर का वचन सुनकर उसके अनुसार में एक उसमें बने रहता हूँ? सद्रक मेशक अबेदनगो हे लोक असे होते, शद्रक मेशक और हे अबेदनगो लोक ऐसे देवाशी थे, एकनिष्ठ राहणारे वो लोक होते. परमेश्वर में बने रहने वाले लोग त्यामुळे थे और उस वजह देवाने से त्यांना सुरक्षित ठेवलं. परमेश्वर ने उन्हें सुरक्षित So, रखा. त्याच रीतीनं उसी तरह से परमेश्वर तुम्हाला सुद्धा सुरक्षित ठेवेल. परमेश्वर आपको भी सुरक्षित दररोज रखेगा. बायबल वाचा, हर रोज बाइबल दररोज पढ़िए, प्रार्थना करा हर रोज प्रार्थना कीजिए आणि और स्वतःचं आत्मपरीक्षण करा अपने आप को जांचते रहिए आणि और परमेश्वरावरती भरोसा ठेवा, परमेश्वर पर भरोसा ध्यानात रखिए, ठेवा. ध्यान में जर प्रभू रखिए. तुमच्या जीवनात आहे अगर परमेश्वर आपके तर जीवन में आजच्या है, पेक्षा तुमच्या जीवनात उद्या चांगलं होईल. आज से कल हमेशा अच्छा ही आणि रहेगा. जर उद्या तुमच्या जीवनात परमेश्वर आहे और अगर कल आपके जीवन में परमेश्वर तर है, उद्यापेक्षा परवा तुमची खूप चांगली तो असेल. कल से आने वाला दिन भी बहुत अच्छा पण रहेगा. तुम्हाला काय तपासावं लागेल लेकिन आपको क्या जांचना की पड़ेगा काय मी प्रभूशी एकनिष्ठ आहे का? कि क्या मैं आणि परमेश्वर जर तुम्ही एकनिष्ठ आहात अगर आप परमेश्वर तर में बने परमेश्वर रहते याचं हो, उदाहरण देत आहे. वो उसका उदाहरण देता है. दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं होतं, दानियल को सिंहों के मान में डाला पण गया, लेकिन त्याला धक्का लागू दिला नाही. उसे किसी भी प्रकार का धक्का परमेश्वराने नहीं लगा. देवदूत पाठवून सिंहांची तोंड बंद केली होती. परमेश्वर ने अपने दिव्य दूतों को भेजकर उन सिंहों के मुंह को बंद कर आणि रखा आज जर था. जगाची परिस्थिती पाहिली और आज अगर दुनिया की तर परिस्थिति देखी गई सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. तो सभी जगह डर का वातावरण है. आणि ह्या परिस्थितीला सावरण्यासाठी और इन परिस्थितियों को संभालने के लिए राज्य सरकार देखील खूप काही प्रयत्न करत आहे. राज्य सरकार भी बहुत प्रयास कर रहे हैं. आणि और एवढंच नाही इतना ही तर नहीं, अनेक राष्ट्र देखील देशाची परिस्थिती सुधारण्यासाठी खूप काही प्रयत्न करत आहेत. अनेक राष्ट्र भी अपने देशों की परिस्थितियों को सुधारने के लिए बहुत पण मेहनत कर तरी रहे हैं. सुद्धा पाहिजे तसं यश आलेलं नाही. लेकिन फिर भी चाहिए वैसी सफलता हम नहीं पा जर सके. का लेकिन अगर सर्व लोक परमेश्वराकडे आले, अगर सभी लोग परमेश्वर के पापाचा पास जर आ जाए, पश्चाताप करू लागले वो पापों का पश्चाताप करने आणि लग जाए पापापासून वळू लागले, और अगर पापों से अपना मन नक्कीच फिरा ले, आमच्या देशाला आरोग्य लाभल्याशिवाय राहणार तो नाही. जरूर हमारे देश को चंगाई आमच्या प्राप्त होगी. देशामध्ये शांतीचं वातावरण बनल्याशिवाय हमारे राहणार देश में नाही. शांति का वातावरण बना पण आजची रहेगा. परिस्थिती काय माहितीये का, पर आज की की परिस्थिति लोक क्या है? परमेश्वराकडे यायला तयार नाही. लोग परमेश्वर के पास आणि नहीं हा आना एक चाहते. प्रकारचा गर्व आहे, अहंकार आहे. ये एक प्रकार का घमंड है, अहंकार आणि है. त्यामुळे और उस वजह अनेक से लोक ह्या जगातून निघून सुद्धा चाललेले आहेत. अनेक लोग इस दुनिया से निकल कर पण जा माझ्या रहे हैं. प्रिय भावांनो बहिणींनो, लेकिन मेरे प्यारे भाई और जर तुम्ही बहनों, परमेश्वराचं वचन ऐकता, अगर आप परमेश्वर का वचन तुमचं सुनते हो, परिवार परमेश्वराचं वचन आपका ऐकतं, परिवार परमेश्वर का आणि वचन जर तुम्ही सुनता है, देवाच्या वचनाप्रमाणे चाललेला आहात, अगर आप परमेश्वर के वचन के अनुसार चल रहे हो, तर तो देवाने अभिवचन दिलेलं आहे परमेश्वर ने वचन दिया यशया है 43 मध्ये यशया की तू 43 में अग्नीतून जाशील, कि तू अग्नि से तू जाएगा, पाण्यातून तू जाशील, पानी से जाएगा, तरी तुला अग्नीचा गंध लागणार नाही तो तब भी तुझे अग्नि नहीं छू पाएगी, आणि और पाणीचा तुला धक्का होणार नाही पानी से कभी तुझे कोई हानि नहीं आणि होगी परमेश्वर तुझं संरक्षण और करेल. परमेश्वर तेरा संरक्षण आणि करेगा. आणि म्हणून और इसीलिए तुमचं हृदय चिंताक्रांत होऊ देऊ आपका नका. हृदय चिंतित ना रहे, स्वतःच हिम्मत हारू नका. आप अपनी हिम्मत नहीं आणि हारे. म्हणून और इसीलिए पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, पवित्र शास्त्र में अहो लिखा गया है परमेश्वरावरती आशा धरणारे लोक हिम्मत बांधा. कि हे परमेश्वर पर आशा रखने वाले लोगों अपना हियाव बांधो. आणि तुम्ही जर हिम्मत बांधली अगर आपने अपनी तर हिम्मत देव बांधी तो तुमच्या परमेश्वर जीवनात कार्य करेल आपके जीवन में आणि कार्य तुम्ही करेगा देवाचा महिमा बघाल और आप उसकी महिमा को देखोगे आणि और तुमचा प्रपंच होऊन आपका घर परिवार बसकर तुम्ही सुरक्षित राहून आप सुरक्षित रहते या हुए जगामध्ये सुखी व्हाल. इस दुनिया में सुखी आणि रहोगे. म्हणून इसीलिए माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, इसीलिए मेरे प्यारे भिवू भाई और नका, बहनों, घबराइए घाबरू नहीं, नका, आप डरिए पण नहीं, स्वतःचं आत्मपरीक्षण पर करा अपने आप को जांचिए आणि परमेश्वरावरती आशा ठेवा. और परमेश्वर पर आशा काही रखिए. झालं तरी कुछ भी हो जाए, परमेश्वरावरची आशा सोडू नका. कुछ भी हो जाए, लेकिन उस पर सद्रक की मेशक आशा नहीं छोड़ो. अबेदनगो यांनी परमेश्वराची आशा सोडली नाही. शद्रक मेशक और अबेदनगो ने परमेश्वर पर की आशा नहीं छोड़ी. दानिएलाने परमेश्वरावरची आशा सोडली नाही दानियल ने परमेश्वर की आशा नहीं आणि छोड़ी म्हणून ते सुरक्षित राहिले. और इसीलिए वो So, सुरक्षित त्याच रहे. रीतीनं उसी तरह तुम्ही से सुद्धा सुरक्षित राहाल. आप भी सुरक्षित रहोगे. आणि म्हणून इसीलिए उत्साहित व्हा, आनंदित व्हा उत्साहित हो जाइए, आणि आनंदित पुन्हा हो जाइए एकदा और फिर एक बार स्वतःची हिम्मत बांधा अपनी हिम्मत बांधिए आणि सकारात्मक बोलायला लागा. और सकारात्मक
सकारात्मक बोलना शुरू कीजिए, आणि माझं चांगलं होणार आहे. मेरा अच्छा होगा बोलिए। परमेश्वराचा हात माझ्या परिवारावरती आहे. परमेश्वर का हाथ मेरे परिवार आणि पर जरी है। परिस्थिती काही असेल और भले ही परिस्थिति कुछ भी है, तर मी खचणार नाही, लेकिन मैं नहीं कारण टूटूंगा, माझा भरोसा क्योंकि परमेश्वरावरती मेरा आहे. भरोसा परमेश्वर पर है। आणि जर तुम्ही प्रभूशी एकनिष्ठ नसाल और अगर आप परमेश्वर से तर एक तुम्ही निष्ठ नहीं पश्चाताप हैं, करू तो शकता. आप पश्चाताप म्हणू कर शकता सकते हैं। प्रभू मला क्षमा कर, आप कह सकते हो प्रभु आणि मुझे प्रभू क्षमा तुम्हाला कीजिए, आलिंगन देईल. और वो आपको जरूर गले आणि लगाएगा। म्हणून इसीलिए भिवू नका माझ्या प्रिय भावांनो, डरिए बहिणींनो. नहीं मेरे प्यारे भाई और नक्कीच बहन, तुम्ही फलद्रूप व्हाल बिल्कुल आप फलदायी नक्कीच तुम्ही रहोगे, आशीर्वादित बिल्कुल व्हाल. आप आशीषित रहो। आणि आनंदाची गोष्ट आहे, और आनंद की बात है, सांगायला आनंद वाटतो. मैं बताते हुए आनंद महसूस करता हूँ। ऑक्टोबर महिन्याच्या 7 तारखेला अक्टूबर महीने के 7 तारीख को गुरुवार येतोय गुरुवार आ रहा है, आणि पहिलीच आपली प्रार्थना सभा गुरुवारी सकाळी 10:30 वाजता होणार और आहे. फिर एक बार हमारी पहली ही प्रार्थना सभा गुरुवार को 10:30 बजे होने तर वाली है। सर्वांनी या तो सभी लोग आइए आणि विसरू नका. और भूलिए नहीं, आणि आहे त्या ठिकाणी आपण उभे राहूया. और आइए हम जहाँ पर है वहाँ पर खड़े आणि हो जाए, परमेश्वर आम्हा सर्वांना आशीर्वाद देणार आहे. और परमेश्वर हम सभी को आशीष देने आपण वाले हैं। प्रार्थना करूया. आइए हम प्रार्थना करें। आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, स्वर्गीय प्यारे पिता, प्रभू जसं आज आम्ही तुझं वचन ऐकलेलं प्रभु आहे, जैसा आज हमने आपका वचन सुना प्रभू है, तुझं वचन म्हणत आहे परमेश्वर आपका वचन कहता है आमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. हमारे सर पर से एक बाल का भी विनाश नहीं होगा। आणि प्रभू और हाँ आम्ही परमेश्वर, तुला धन्यवाद देतो प्रभु हम आपको आणि धन्यवाद देते पवित्र हैं, शास्त्र याला पुरावा देतो. और प्रभु पवित्र शास्त्र इस बात की गवाही देता है। जे लोक तुझ्याशी एकनिष्ठ राहिले, प्रभु जो लोग आपसे बने रहे, तुझ्याशी विश्वासू जो राहिले, आपसे विश्वासू आणि रहे, प्रभू तू त्यांच्या केशाचा नाश होऊ दिला नाही, परमेश्वर आपने उनके बालों का भी कभी नाश नहीं होने दिया। परंतु लेकिन तू तुझ्या परमेश्वर, लोकांची काळजी आप घेतलेली अपने आहे. लोगों का ख्याल तू रखते त्यांना हैं, सहाय्य केलेलं आपने आहे, उन्हें सहाय्य किया है, मदत केलेलं आहे. आपने उन्हें मदद सो की है। त्याच रीतीनं प्रभू तो इसी तरह से मी परमेश्वर, विनंती करतो, मैं विनंती आज करता जे हूँ, वचन पेरलेलं आहे आज जो वचन हमने माझ्या बोया भाऊ है, बहिणीच्या अंतःकरणामध्ये प्रभु मेरे भाई बहनों के हृदय में खोलवर ते जाऊ दे. प्रभु गहराई प्रभु तक जाए। 30 पट 60 पट नाही तर 100 पट पीक आणू दे. परमेश्वर 30 नहीं 60 नहीं तो 100% फल आए। आणि जे वचन न समजून देणारे और परमेश्वर जो वचन सर्व नहीं वाईट समझने शक्ती देने वाली सारी बुरी शक्तियों को, येशूच्या नावात प्रभु निघून जाऊ यीशु दे. के नाम से हम प्रभु आज्ञा मी करते विनंती हैं निकल करतो, जाए। परमेश्वर मैं माझ्या विनंती सर्व करता भाऊ हूँ, बहिणींना मेरे सभी भाई बहनों को, वचनानुसार प्रभु वचन के आर्थिक अनुसार आशीर्वाद दे, आर्थिक आशीष शारीरिक देना, आरोग्य शारीरिक दे, चंगाई मानसिक देना, शांती दे, मानसिक शांति देना, मनोकामना इच्छा पूर्ण कर. उनके मन की सारी इच्छाओं को आणि पूरा जी करना। काही भीती आहे, और प्रभु जो डर है, सर्व भीतीचा आत्मा, सारा डर का आत्मा, सर्व कोरोना आजार सारा कोरोना बीमारी येशूच्या नावामध्ये यीशु के आमच्या नाम से मंडळीमधून, हमारी कलीसिया में से, आमच्या भाऊ बहिणींच्या हम- जीवनामधून हमारे भाई बहनों के जीवन में से निघ आणि चालता निकल हो. और चले जाओ। प्रभु सर्वांना आशीर्वाद दे, परमेश्वर सभी को सर्वांना आशीष नवीन दे, चैतन्यानं सभी को भर. नए चैतन्य से भरना, आणि प्रभु और परमेश्वर त्यांच्या मनोकामना इच्छा पूर्ण उनके कर. मन की सारी इच्छाओं को पूरा करना। लवकरच प्रभू प्रभु जल्दी आमच्या ही प्रार्थना स्थळ चालू होऊ हमारे दे. प्रार्थना के स्थल जे चालू काही हो शाळा जाए। बंद आहे चालू होऊ दे. प्रभु जो हमारे स्कूल्स बंद है वो जे चालू हो काही जाए। विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे प्रभु जो हमारे बच्चों का नुकसान हो प्रभु रहा ते है, सर्व भरून काढ परमेश्वर प्रभु वो सभी भर आणि लेकर। तुझा महिमा कर. प्रभु आपका महिमा कीजिए। मान सन्मान गौरव मान तुला देतो. सम्मान आपको देते हैं। ही प्रार्थना ये प्रार्थना येशूच्या नावात यीशु करतो. के नाम से करते म्हणून तो हैं, आहे. इसलिए आप सुनिए पिता। आमेन. आमेन। पुन्हा एकदा तुम्हा सर्व भाऊ बहिणींची रजा घेतो. फिर एक बार आप सभी भाई बहनों से विदा लेता हूँ, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद और दे. परमेश्वर आपको आशीषित रखे। धन्यवाद. धन्यवाद।